पासून सुरू झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रकार परिषदेत मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यभरात राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे। उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्ट पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचे जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे। ही सक्ती नव्हे तर आपुलकीची भाषा आहे। प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो। प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्यावर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे। आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे। आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे। मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे। मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे।